नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. धामण आहे हो ती. हो, राहू द्यावं धामण आहे तर. हां, नेऊन तिकडे सोडून द्या ना, मग आम्हाला भीती नाही राहणार. ते धामण पकडून नेली आणि दुसरा जर साप आला एखाद्यात काय करणार मावशी? असं आहे का? हां, धामण आहे बा इथे. धामण आहे म्हणतात ते. धामण आहे ती, राहू द्यावं तिला. हा, ते म्हणतात तिला पकडून नेलं तर साप येईल म्हणतात दुसरा एखादा विषारी साप आला तर काय करता? त्याच्यापेक्षा हे शेताला बरी आहे ना आपली. नाही, धामण आहे ना ती, काय नाही करत म्हणून ती बसली. बघू शकता मित्रांनो, इथे एक धामण जातीचा बिनविषारी साप आहे. दत्ताभाऊ चिपडे यांच्या घरी आलोय, शेतामध्ये. इनफॅक्ट शेतातच घर आहे त्यांचं. इथं काहीतरी खाल्लंय त्यांनी. धामण असल्यामुळं शेतात राहू दिलेलं कधी पण चांगला, कारण उंदरं खाऊन आपली मदतच करतो हा साप. बेंडपोळी खाती आहे हो. बघू शकता मित्रांनो साईज हिची. ये पुढे, घाबरू नको तू, माझ्या हातात. फुल साईजची धामण बघू शकता, हेड साईज तिची. हे अशा उंदरण बेंडकोळ्या खाऊन आपल्याला मदतच करतं शेतात राहणे. आणि बिनविषारी असल्यामुळे ते माणसाची चावल लागली की पळून जातं. हो नाही, आता ते ऍक्च्युली ती बाहेर त्याच्यामुळे राहिली, ती बेंडकोळी खात होती म्हणून. ये इकडे पुढे सोडून. जवळपास एक 9-10 फुटाच्या आसपास लेंथ आहे या सापाची. बारीक आहे, बारीक आहे काही. तिला घ्यायचं. ये पुढे थोडं. दिला मित्रांनो सोडून ह्या सापाला, जिथं राहते त्याच शेतामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे शारा शेत शिवारामध्ये, विनोद शिंदे ह्यांच्या शेतामध्ये. ह्यांच्या शेडनेटमध्ये एक साप गेलेला दिसला यांना. हे आहे का पुढच्या? रंग कोणता आहे? काळा चट्टेपट्टे. चट्टेपट्टेत घोणस तर नाही ना? नाही. एखादं पोतं राहू दे सोबत. पोतं घे. सॉरी मित्रांनो, ॲक्च्युली आत्ता दुसऱ्या कॉलला गेलो होतो, चुकून माझी स्टिक तिथंच विसरलो मी त्या शेतामध्ये. त्यामुळे स्टिक पण नाही आहे आणि बरणी वगैरे पण नाही आहे. जर धामण असेल तर काढून इथेच बाहेर सोडून द्यावं. विषारी असेल तर रिलोकेट करूयात.
अरे एक जण थांबायचं की इकडं, एकाने कोणतरी थांबायचं. आता कुठं शोधत बसणार जर गेला असेल कुठं तर. हो आहे दिवड आहे रे. दिवड आहे का? हम्म. मग आता सर आहे बिनविषारीचा तो. असं का? हम्म. हे इथं उचललं सर, ते तिथं उचललं मी, निघून जाईल म्हणून तिथं. काढून देऊ त्याला बाहेर. ये इकडे पुढे. नाही राहू दे, त्याची गरज नाही, बाहेर सोडून देऊ त्याला. आडवाच धरायचा. हे इथे, हे इथेच आहे. हो इथेच काडी बाजू. बघू शकता मित्रांनो, हो हा इथं चेकर्ड किलबॅक बिनविषारी साप आहे. बिहेव करताना बऱ्यापैकी नागासारखा बिहेव करतो चालताना. गेला. हो दिलाय काढून बाहेर. हो सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला सोडून दिलंय. ओके ओके. हे आहेत विनोद शिंदे. थोडंसं आता हे काळजी घ्या, म्हणजे नॉर्मली मध्ये घुसत नाही ना साप कुठून. हे इथं जरा ते उघडं होतं पहिल्यापासूनच उघडं राहिलेलं आहे का? नाही तर पॅक करून घ्या, हो, हे काय. जेणेकरून साप मध्ये येणार नाही. आणि काम शेतात करताना थोडीशी काळजी घ्यायची. असं चप्पल घालून नाही यायचं, बिना चपलीचं यायचं नाही. बुटं घालून यायचे पायात. साप चावतो कधी, जर त्याच्या अंगावर पाय पडला तर. बरोबर. मग साप अंगावर, त्याच्या अंगावर जर पाय पडल्यानंतर चावणार कुठं? पायालाच. मग पायात बूट पाहिजे की नाही. आणि हे असे साधेही बूट नाही, जे गमबूट आहेत, वरपर्यंत पोटरीपर्यंत असतात. कारण सापच्या अंगावर पाय पडल्यानंतर पोटरीपर्यंतच्या भागाला चावतो. तर ह्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. बरं बरं. ठीक आहे, धन्यवाद.